Hello, welcome back to my YouTube channel and happy Navratri everyone. सो नवरात्री चालू आहे आणि आज नवरात्रीचा दिवस आहे 7वा आणि आजचा कलर आहे ऑरेंज. सो मी आज ऑरेंज घातलाय आणि आता मी जाते वैष्णोदेवीचे दर्शन घ्यायला. येस, पण जम्मू आणि काश्मीरला नाही तर मालाड ईस्टला जाते, कारण की तिकडे सुद्धा सेम जम्मू सारखं वैष्णोदेवीचं मंदिर आहे. तिकडे सुद्धा सेम गुफा बनवल्या आहेत जशा जम्मूला आहेत. सो तुम्हाला आज मी दाखवणार आहे हुबेहूब वैष्णोदेवी सारखं मंदिर. सो तुम्ही हा व्लॉग पूर्ण पहा. मुंबईमध्ये कालपासूनच खूप पाऊस आहे, तरी आता आम्ही निघालोय बाहेर. लेट्स सी. आम्ही ऑटोने गेलो होतो, पण तुम्ही ट्रेनने सुद्धा जाऊ शकता. ट्रेनने तुम्हाला मालाडला उतरायचं आहे आणि मालाड ईस्टला जाऊन वॉकिंग डिस्टन्स वरच हे मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच पूजेचं साहित्य घ्यायला दुकाने सुद्धा आहेत. आता आम्ही आलोय मंदिरात आणि आता आपण दर्शनाला जातोय. आम्ही 7:30च्या दरम्यान आलो, त्यामुळे इकडे आता आरती सुरू आहे. आरतीनंतर रात्री 8 वाजता दर्शनाला सुरुवात झाली आणि इकडे भिंतीच्या गुफा बनवल्या आहेत. सो दर्शनासाठी तुम्हाला गुफेच्या मार्गाने जावे लागते आणि हा अनुभव खूप वेगळा आहे आणि खूप मस्त वाटतं. या मंदिरात आल्यावर खरंच असं वाटतं की आपण जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिरात आलो आहोत, कारण की तसंच हुबेहूब त्यांनी हे मंदिर बनवलं आहे. इकडे अखंड ज्योत आहे आणि त्यानंतर इकडे अजून एक गुफा आहे, जिकडून तुम्हाला वाकून जावं लागतं. खूप कठीण अशी गुफा आहे इकडे, आणि इकडे खाली सतत पाणी असं वाहत असतं, त्यामुळे आपले पाय सुद्धा स्वच्छ होतात दर्शनाला जाण्यासाठी. तुम्ही बघू शकता किती आम्हाला वाकून जावं लागतंय, पण खूप छान अनुभव आहे हा. आणि या गुफेतून बाहेर पडल्यावर आपल्याला देवीचं दर्शन होतं. देवीचं दर्शन झाल्यावर मंदिराच्या बाहेरच नाकोडा भैरवनाथ आणि शिव मंदिर आहे. त्यानंतर थोडंसं वर चढून गेल्यावर भैरवनाथचं मंदिर आहे. असं मानलं जातं की देवीचं दर्शन झाल्यावर भैरवनाथचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा पूर्ण होत नाही. त्यामुळे खूप भाविक जण वैष्णोदेवीचं दर्शन झाल्यावर भैरवनाथचं दर्शन सुद्धा घेतात.
त्यानंतर मंदिराच्या बाहेर पडण्यासाठी इकडे तुम्हाला छोटी गल्ली आहे, इकडून तुम्हाला खाली उतरायचं आहे आणि खाली उतरल्यानंतर तुम्हाला सर्व गुरूंचे दर्शन होते. सो इकडे सगळे गुरुदेव आहेत. त्यानंतर टोटल 10 देवींचे तुम्हाला इकडे दर्शन घ्यायला मिळते आणि प्रत्येकाची नावं इकडे लिहिली आहेत. आणि सगळ्यात शेवटला माँ कालीचं दर्शन, तेही नवरात्रीच्या दिवसांमध्ये. खूप छान वाटलं आम्हाला दर्शन घेऊन. आता आम्ही निघालोय, आमचं दर्शन झालंय फायनली. आम्ही अर्धा तास उभो होतो आरतीमुळे, त्याच्यानंतर चांगलं दर्शन झालं. गुफेमधून आम्ही गेलो. आता आम्ही जातोय घरी. बाय. तर आता मी घरी आली आहे आणि जसं तुम्ही बघितलं आमचं दर्शन खूप छान झालं. आम्ही जसे गेलो ना तसंच आरतीला सुरुवात झाली, त्यामुळे आम्हाला अर्धा तास उभं राहावं लागलं. पण त्याच्यानंतर लगेच लाईन पुढे पुढे जात होती आणि खूप छान सुंदर दर्शन झालं. गुफेमधून जायला खूप मजा येते आणि खूपच सुंदर आहे मंदिर. पण तुम्ही कधी मालाड साईडला या आणि या मंदिराचे नक्की दर्शन घ्या. खूप सुंदर मंदिर आहे. काही लोकांना काश्मीर जम्मूला जायला पॉसिबल नाही होत, तुम्ही इकडे येऊन सुद्धा दर्शन घेऊ शकता. सेम हुबेहूब मंदिर आहे आणि बघण्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही नक्की या. आणि स्टेशनवरून एकदम जवळ आहे, मालाड ईस्टला आहे. सो तुम्हाला कसा वाटला आजचा व्लॉग? थँक यू फॉर वॉचिंग. बाय.